12 मे 2025 पुण्यातील पिंपरी परिसरामधून सकाळी एक बातमी आली। ही बातमी एका भयंकर पद्धतीने केलेल्या हत्येची होती। वाल्हेकर वाडीमध्ये एका अल्पवयीन मुलीचा भर रस्त्यावरती हत्या केली होती। माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार या मुलीचं वय साधारणतः 17 ते 18 सांगितलं जाते। वाल्हेकर वाडीमध्ये अल्पवयीन मुलीची झालेली हत्या, हा खून नेमकं कोणी केला, कसा केला, या सर्व घटनेचा देखील उल्लेख केलेला होता। फक्त या घटनेमध्ये एक कारण स्पष्ट नव्हतं, ते म्हणजे त्या मुलीची हत्या का आणि कोणत्या कारणासाठी केली। पोलिसांनी या घटनेचा जेव्हा शोध लावला तेव्हा या मुलीच्या हत्येचं रहस्य उलगडलं। पुण्यातील पिंपरी सारख्या शहरामधील वाल्हेकर वाडीमध्ये या मुलीची भयंकर पद्धतीने रस्त्यावर हत्या करण्यात आली। त्यामध्ये पोलिसांनी 3 ते 4 कारणं सांगितली आहेत। तर चला पाहूया सविस्तर त्या मुलीची हत्या का, कोणी आणि कोणत्या कारणासाठी केली होती। अगोदर घडलं काय होतं ते पाहू। तारीख होती 11 मे 2025, वेळ होती रात्री 8:30 दरम्यानची। ठिकाण होतं पिंपरी चिंचवड मधील वाल्हेकर वाडी। ही तरुणी रस्त्याने जात होती। रस्त्याने जाताना जणू काही ती कोणाची वाट पाहत होती। त्याच दरम्यान बाईकवरून हेल्मेट घालून 2 जण त्या मुलीकडे आले। बाईकवरती आलेल्या त्या दोघांनी त्या तरुणीला थांबवलं, तिच्या संग बोलण्याचा प्रयत्न केला आणि काही कळण्याच्या अगोदरच त्यामधील एकाने धारदार शस्त्र काढलं आणि तरुणीवरती सपासप वार करायला सुरुवात केली। तिच्या मानेवरती, पोटावरती आणि शरीराच्या इतर भागावरती सपासप वार केले। ही तरुणी रक्ताच्या थारोळ्यात कोसळली। ही पाहताच त्या दोघा जणांनी तिथून पळ काढला। रस्त्याने जाणाऱ्या काही लोकांच्या लक्षात ही बाब आली। त्यांनी तात्काळ त्या तरुणीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, परंतु खूप जास्त रक्तस्राव झाला होता, म्हणून त्या तरुणीचा जागेवरतीच मृत्यू झाला होता। या घडलेल्या घटनेची केस पोलिसांमध्ये नोंद झाली आणि पोलिसांनी तात्काळ या खुनाप्रकरणी तपास करायला सुरुवात केली। पिंपरी चिंचवड पोलिसांनी ज्या 2 जणांनी त्या तरुणीची हत्या केली होती त्यांना अवघ्या 24 तासामध्येच ताब्यात घेतलं। जो आरोपी पकडला तो त्या तरुणीच्या परिसरामध्ये राहणाराच व्यक्ती होता। पण पोलिसांचा तपास इथेच संपला नाही, कारण की त्यांना तरुणीची हत्या का केली याचं कारण शोधायचं होतं। पिंपरी चिंचवड मधल्या वाल्हेकर वाडीतील कृष्णामय परिसरामध्ये आपल्या कुटुंबासोबत कोमल भाड्याच्या घरामध्ये राहत होती। घरची आर्थिक परिस्थिती एवढी काही खास नाही, तरी देखील घरामध्ये सर्व काही सुरळीत चालू होतं। मग एवढं सर्व चांगलं चालू असताना या तरुणीची हत्या का केली? पोलिसांनी जेव्हा या घटनेचा शोध घेतला तेव्हा या मुलीच्या हत्येचं कारण सापडलं। साधारणतः 3 वर्षापूर्वी उदयभान यादव, वय वर्ष 42, हा तरुण कोमलच्या शेजारी राहण्यासाठी आला होता। उदयभान हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी, पण कामानिमित्त तो पुण्यामधील पिंपरी चिंचवड या परिसरामध्ये राहण्यासाठी आला होता। वाल्हेकर वाडीमध्ये तो एकटाच राहत होता। त्याला एका प्रायव्हेट कंपनीमध्ये चांगला जॉब मिळाला। उदयभानला कंपनीमधून चांगला पगारही मिळत होता। त्यामधील तो काही पैसे गावाला घरी पाठवायचा, तर काही पैसे स्वतःच्या खर्चण्यासाठी ठेवायचा। कंपनीमध्ये त्याला चांगला पगार होता, त्यामुळं तो बऱ्याचशा पैशांची बचत करायचा। एकंदरीत त्याचा पुण्यामध्ये चांगला जम बसला होता। त्याचा बोलका स्वभाव असल्यामुळे शेजाऱ्यांबरोबर त्याची चांगलीच ओळख निर्माण झाली होती। या सर्व गोष्टीचा कोमलच्या हत्येशी काय संबंध याचाच तपास पोलिसांनी घेतला। उदयभान यादव हा पुण्यातील वाल्हेकर वाडीमध्ये कोमलच्या शेजारीच राहत होता, त्यामुळे त्याची ओळख कोमलच्या घरातील लोकांबरोबर झाली। उदयभानला कधी इमर्जन्सीमध्ये साखर, मीठ वगैरे काही लागलं तर तो कोमलच्या घरी बिनधास्तपणे मागायला जायचा। त्यामुळे कोमलच्या कुटुंबातील लोक आणि उदयभान यांच्यामध्ये देवाणघेवाण वाढली। उदयभान हा उत्तर प्रदेशचा रहिवासी होता। त्याचा पुण्यामध्ये कोणी नातेवाईक नव्हता, त्यामुळे कोणता सण असेल किंवा घरामध्ये काही गोडधोड केलं तर कोमलचे घरचे त्याला जेवायला घरी बोलवायचे। उदयभानचा कोमलच्या घरच्यांना कोणताही त्रास होत नव्हता, या उलट तो त्यांचा एक विश्वासू शेजारी बनला होता। पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उदयभानची कोमलच्या घरातील एका महिलेबरोबर जवळीक वाढली होती आणि या संबंधामधूनच उदयभानचं कोमलच्या घरी येणं जाणं वाढलं आणि यामधूनच कोमलच्या जीवनामध्ये वेगळं भयंकर घडणार होतं। उदयभान सतत कोमलच्या घरी जात होता, त्यामुळं कोमल आणि उदयभान यांच्यामध्ये बोलणं जास्त वाढलं। उदयभानने हळूहळू कोमलबरोबर चांगली मैत्री केली। काही दिवसांनी उदयभान कोमलला आर्थिक मदत करायला लागला। तिला महागड्या कॅफेमध्ये कॉफी पिण्यासाठी नेत होता, तर कधी उदयभान कोमलला महागडे गिफ्ट द्यायचा। कोमलला कधी 500-700 रुपयाची गरज पडली तर ती सहजपणे उदयभानला मागत होती। तो कोणताही विचार न करता कोमलला ते पैसे सेंड करायचा आणि कालांतरानं 42 वर्षीय उदयभानचं आणि कोमलचं प्रेमामध्ये रूपांतर झालं। तेव्हा उदयभाननं कोमलला वेस्पा गाडी आणि महागडं गिफ्ट दिलं।
पण यामध्ये एक गोष्ट विचित्र होती. कोमलचं वय कमी होतं आणि उदयभानचं वय 42 वर्ष होतं. मग यांच्या प्रकरणामध्ये ट्विस्ट कसा आला तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोमलचं आणखीन एक तरुणाबरोबर प्रेम संबंध होतं. गोष्ट 42 वर्षे उदयभानला समजली म्हणून त्यांनी हा विषय संपवला नाही, या उलट हा विषय वाढवायचं ठरवलं. तेव्हा उदयभाननं कोमलला लग्नाची मागणी घातली, पण कोमलने त्याला स्पष्टपणे सांगितलं, तुझं वय जास्त आहे, माझं वय कमी आहे, आपलं दोघांचं लग्न होऊ शकत नाही. पण उदयभान मात्र कोमलची लग्न करण्यासाठी हट्टाला पेटला होता. कोमलने त्याला स्पष्टपणे सांगितलं, तू माझ्यासाठी किती महागडे गिफ्ट दिले, माझ्यावरती किती पैसे खर्च केले, तरी मी तुझ्या संग लग्न करणार नाही. आता या सर्व गोष्टीमुळे उदयभानचं मन दुखवलं. त्याने कोमलला स्पष्टपणे सांगितलं, मी तुला जे काही पैसे दिलेत, जे काही महागड्या गिफ्ट दिल्या, ते माझे मला परत दे. तेव्हा कोमल त्याला म्हटली, माझ्या घरची गरीब परिस्थिती आहे, तू माझ्यावरती प्रेम करत होता, मी काही जॉबला जात नाही, मग अशामध्ये मी तुझे पैसे परत कसे देऊ. उदयभान मात्र कोमलवरती खर्च केलेले पैसे परत घेण्यावरती ठाम होता. मग या कारणामुळे कोमल आणि उदयभानमध्ये चांगलेच वाद झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोमल आणि उदयभानमध्ये जे काही चालू होतं ते सुरू असताना उदयभानचं कोमलच्या घरातील एका महिलेबरोबर संबंध चालू होते आणि त्या महिलेला सुद्धा कोमल आणि उदयभानच्या प्रेम प्रकरणाबद्दल माहिती होतं. पण ती महिला काय उदयभान आणि कोमलच्या प्रकरणात मध्ये पडली नाही, त्यामुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतलं. उदयभानला कळून समजलं होतं कोमलनी त्याच्याबरोबर विश्वासघात केलाय, खोटं प्रेमाचं नाटक करून त्याच्याकडून महागडं गिफ्ट, गाडी आणि पैसे उकळले. कोमलनी पैसे देण्यासाठी नकार दिला. याशिवाय कोमलचे दुसऱ्या तरुणाबरोबर प्रेम संबंध आहे, आपल्याला तिने फसवलं. हा राग मनात ठेवून त्याने कोमलला कायमचा संपवायचा निर्णय घेतला. उदयभानने सर्वात अगोदर उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या त्याच्या सख्या भाच्याला पुण्यामध्ये बोलून घेतलं. त्याचा भाचा 21 वर्ष अभिषेक याला त्याने कोमलने आपल्याबरोबर काय केलं याबद्दल सर्व सांगितलं. कशा प्रकारे तिने धोका दिला, कशा प्रकारे पैसे उकळले, सर्व त्याने भाचा अभिषेकला सांगितलं. तेव्हा उदयभान आणि त्याच्या भाच्याने कोमलला संपवण्याचा प्लॅन बनवला. 11 तारखेला रात्री त्याने कोमलला फोन केला आणि घरापासून काही अंतरावरती भेटण्यासाठी बोलवलं. त्याने आणि त्याच्या भाचा अभिषेकने ओळख लपवण्यासाठी हेल्मेट घातलं. या दोघांनी कोमलला एकटी पाहून मध्येच थांबवलं आणि तिला काही समजण्या अगोदरच तिच्या मानेवरती, पोटावरती, पाठीवरती धारदार शस्त्रांनी वार केले. त्यानंतर दोघंही तिथून फरार झाले. पोलिसांनी या घटनेचा शोध घेतला. CCTV तपासले, पण त्यांची ओळख पटत नव्हती. तेव्हा कोमलच्या मोबाईलचा डाटा काढला. तिला शेवटचा कॉल उदयभानचाच आलेला होता. त्यामुळे त्या कॉलनुसार पोलिसांनी उदयभान आणि त्याचा भाचा अभिषेक दोघांनाही ताब्यात घेतलं. पोलिसांसमोर त्यांनी कबुली दिली. कोमलने त्याला फसवलं. त्यांनी लग्नाची मागणी घातली होती, परंतु तिने नकार दिला. खोटं प्रेमाचं नाटक करून त्याच्याकडून पैसे उकळले. हाच राग मनात धरून त्याने कोमलला संपवलं.